उदात वागवलं तर नाही आणि आज उदात वयाला म्हणून सारा करायला लागलास. अरे का शेवटी माता येईल मी बाळा, शेवटी काही केलं तरी तुला तुझ्या मामाला भरून घेते. दादा अरे दादा, मुंबई वरून आली माझ्या बंधूची गाडी, 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 मुंबई वरून आली माझ्या बंधूची गाडी. मुंबई वरून आली माझ्या बंधूची गाडी, 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 माझ्या भाऊची गाडी, बंधूची गाडी माझ्या भाऊची गाडी, मुंबई वरून आली माझ्या बंधूची 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 गाडी, मुंबई वरून आली माझ्या
शेवटी नाही आम्ही ताई अगं आज तुला माहित आहे आज या घरच्या चक्करमुळे दादाला एवढी अडचण आलेली आहे तरी पण तुझा फोन आला नाही रे दादा शेवटी बसलेली आई बाप बंधू आणि भगिनी त्याच्यात बाकी नाही रे दादा आई अरे माझा लहान लेकरू सकाळपासून माझ्या बाळाने टाळू पिटवला आहे ताई अगं मुलाला ताऊ पिटावला म्हणून हे मोबाईल अरे अगं कळत आहे तुला सांभाळणारा हा तुझा दादा परंतु तुझा पहिलाच मूल असल्यामुळं तुला त्याचा अनुभव नसेल दादा अरे आई शेवटी आई म्हणतात पाण्यामध्ये बसा निद्रा घाई करीता जावे त्यांच्या ओळख्या देवाकडे बरोबर आहे ना अरे दादा तुला सांगा तरी काय पाहिजे आई अगं त्या मुलाला अंगाचीच गायली किंवा काही कोर्स केले काही दादा अरे अंगाई जायचं आहे तरी राहत नाही नाही रे म्हणजे नाना प्रकारच्या प्रयोग केले तरी मूल रडायचं थांबत नाही नाही रे दादा नाही. अरे माझ्याकडे पण निज निज ताण्या कसा लागे ना डोळा माझा तांदूळवाला. निज निज ताण्या कसा लागे ना डोळा माझा नाही रे दादा त्याला काय काही मावशी काकी कोणी असेल दादा अरे आई दादा दादा अरे आई माझी शेजारची आजी आहे तिला हात मारून देते अरे आजी महाराष्ट्र पोलीस अनिल शेळके साहेब यांच्याकडून बाळाच्या दुधासाठी 100 रुपयाचे बक्षीस आलेले भजन मध्ये त्याचा अत्यंत आभारी आहे धन्यवाद.
काय झालं कशाला मला तू नाही नाही तू बोलून घेतलं आजी बोल पोरी अगं माझ्या बाळाला सकाळपासून टाळू देत आहे रडण्याचा मग तुझ्या अजून प्रयत्न झाला तर बघ आजी बोल पोरी काय बोलत नाही अगं मग तू बाळाची अंगाई राहिलं का गं? बाळाची दृष्ट झाली तू बाळाची दृष्ट आधी शेवटी माझं पहिलं मूल असल्यामुळं मला हे काय जमणार नाही दृष्टावर काढू हे बाळा मी बाळाची दृष्ट करते बोली ठीक आहे रडते माझे बाळ काही समजावीत दृष्ट झाली ग अरे बाळा सोडा
तू या बाळाला या यात्रेमध्ये भजनात घेऊन आलेले दादा प्रोपल का आणि त्याला त्या कोणाची तरी दृष्ट झालेले त्याला कोणाची दृष्ट झाले ते दृष्ट कोण काढायला आले माहितीये का मिळाबाई काळी दृष्ट आणि भक्तीच्या त्या बोल्या विकत कानाला लाई पटल माझ्या पंढरी राया बाळ रडते आजी अरे आजी हा मामा जवळ आपण बाळाची दृष्ट काढली तरी बाळा रडायचं थांबत नाही नाही पोरा आपल्या शेजारच्या गावात रामनावचा बघत आहे जर का आपल्या बाळाला बाहेरच काय दृष्ट लागली असेल हा निघून गेलं पाहिजे हो हो दादा बोल या बाळाला काहीतरी बाहेरची बाधा झालेली बाहेरची बाधा झालेली आहे आणि जुनी लोकांचं काहीतरी पटतंय मला जुनी जाणती लोक आहेत आजी म्हणते ते बरोबर आहे काहीतरी बाहेरची बाधा झाली असेल त्या भक्ताकडे गेलं पाहिजे आपण त्याचा देव आलो आणि मग आपल्याला काहीतरी तो पैसा आपण त्यावर त्याच्या घरी जाऊया ठीक आहे चला. चल. आहे का घरात तू कोणीतरी बाहेर आलेलं दिसतंय आपल्याला ताबडतोब बाहेर जायला पाहिजे बघायला पाहिजे कोण आले आणि कोण नाही हा बाबा आजी बाबा आजी काय काम काढलं तुम्ही बाबा तुम्ही देवाच्या बघत आहेत 8 दिवस झाली माझी नात रडाचा तावताव फोडलाय तुम्ही रडाची काही थांबत नाही तिला अंगाई गीत गायले तरी ती काही रडाची थांबत नाही तिची दृष्ट काढली तरी ती काय राहिला मनाचं काढली तरी बाहेर राहायचं राहत नाही अंगाई गीत गायलं तरी तुमचं बाहेर राहायचं राहत नाही आता तुम्ही घाबरू नका हा बाबूल भाऊ आलेला आहे आणि आता तुमचं बाळ शांत राहणार बाबूल भाऊ आला आता बाबूल भाऊ तुझे मोठे मोठे डोळे आणि तुझे मोठे मोठे काने बरं आजी आता आपण काय करूया तुझ्या बाळासाठी देव आणि बाळाला बाहेरची बाधा झालेली असणार नक्की जेव्हा त्यासाठी तुझ्या अंगात जो बाळा देते बाळाला दूध देण्यासाठी बाळा आण चला भजनाला एक देवाला चांगला असा नाव त्या भजनाचा देवाला माझा देव एक नाही चांगला असा भजनाचा नाव त्या देवाला चला बोल
बच्चा ऐसा नहीं करने का वैसा नहीं करने का कुछ नहीं करने का अच्छा काय तुझ्या आहे बोल मला माझ्या नातीचं गाणं लावायचे 8 दिवसापासून खूप रडते तिला दवा पाणी केला तरी काही ती रडायची थांबत नाही जर तिला काही बाहेरची पाहिजे असेल तर उजवी दे आणि नसेल तर डावी दे बाळाला बाहेरची बाधा झालेली आहे ऐसा नहीं करने का वैसा नहीं करने का कुछ नहीं करने का बाळाला तुझ्या बाहेरची बाधा झालेली आहे त्याच्यासाठी तुला तोडगा करावा लागेल आजी करू पण फुल दे त्याच्यासाठी तुला काळा पान भरेल लिंबू आणि एक दाऱ्या नारळ आणावं लागेल देऊ पण रडायचं थांबू दे तुला भाताचा नैवेद्य लागेल देऊ देवा देऊ आणि तुझ्या बाळाच्या वरून पश्चिमेला उतरून फेकून दे कसं वाढायचं नाही रात्री बाप्पा बाई इकडे दादा बोल आता बघितलं ना तू देवानं काय सांगितलं बाहेरची बाधा झाली देवानं आता उत्तरा द्यायला सांगितलंय आता तो उत्तरा कसं द्यायचं ते बघ ते कोंबडं अंड ते भाताचं निवड टाकायचंय आणि आता आपण घरी जाऊ आणि बाळाला पाळण्यात घालू म्हणजे बाळ शांत झोपेल दादा अरे तुला तर मारा हुआ है जास्त देवा आणलेला त्यांच्यासाठी आणि शेवटी माहिती पडेल त्यांच्याकडून फक्त 1 रुपयाचं लक्ष झालेलं आहे धन्यवाद. त्याचप्रमाणे आमच्या मंडळाचे आधारस्तंभ भागवते यांच्याकडे देखील 501 रुपये आलेले आहेत तेव्हा त्यांचं देखील हार्दिक अभिनंदन. धन्यवाद. एका जनार्दनी दत्त पाण्यात राहतील त्याला हलवी ती आयुष्या सोम वजन बाळा काही मागणी Thank you.